माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आपण पौष शुद्ध शाकंभरी देवी नवरात्र महोत्सव अभिवाचनातनं श्रवण करूया. श्री शाकंभरी नवरात्र प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंभरी देवीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. शाकंभरी देवीलाच बनशंकरी नाव होय. शाकंभरी देवीच्या उत्पत्तीची कथा आपण आता श्रवण करूया. देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. देवीला करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या. त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातून वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी नाव पडले. एक धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी नावाने प्रसिद्ध झाले. महाभारताच्या वनपर्वात पद्मपुराणात त्या बाबतीत एक संदर्भ आहे. एक धार्मिक कथा अशी की शाकंभरी देवीची पौराणिक कथा. फार पूर्वी काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली. होम हवन आदी सर्व बंद पडले. त्यामुळे पावसाचा अभाव झाला. पृथ्वी सूक्ष्म झाली. धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईना. दुष्काळ पडला. तेव्हा ब्राह्मणांनी देवांनी भगवती देवीची उपासना सुरू केली. निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तुती श्लोक स्तोत्र जप जाप्य यांनी उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली. तिने सर्वांसाठी शाक म्हणजेच भाज्या फळे निर्माण केली. तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली. भगवतीने भाज्या फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले. शाकंभरी ही 18 पगड जातीची म्हणजे सर्वांचीच देवी होय. ही देवी कुमारीचे पूजन करणे या नवरात्रीतील एक विशेष धार्मिक प्रथा. या कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करावे. बोलगा शाकंभरी माता की जय. दुर्गा सप्तशती माता की जय. कुलस्वामिनी माता की जय.